प्रिय बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी बुलढाणा बोलतोय. गेल्या 10 वर्षात देशामध्ये, राज्यामध्ये आणि बुलढाण्यामध्ये अनेक चांगले बदल पाहिले. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जाताना मी पाहतोय. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे मला खरंच समृद्ध झाल्याची भावना आहे. या मार्गामुळे विकासाच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. भाजीपाला, धान्य, अन्य उत्पादन, साहित्य, कच्चा माल याची 4 ते 5 तासात वाहतूक करणं शक्य झालंय. त्याचबरोबर या मार्गावर काबरा आणि सावरगाव माळ इथे स्मार्ट सिटी होणार आहे. महायुती येण्याआधी जिल्ह्यात एकच राष्ट्रीय महामार्ग होता. आता ही संख्या 6 झाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे जिल्ह्यात रस्त्यांचं जाळं निर्माण झालंय. मोदी सरकारच्या पुढाकारानं खामगाव जालना रेल्वे मार्गाला चालना मिळाली आहे. जळगाव, संग्रामपूर, मोताळा, नांदुरा, मलकापूर मध्ये रेल्वे पोहोचलीये. प्रवाशांची सोय तर होतीये, त्याचबरोबर संत्री, केळी आणि धान्याची माफक दरात जलद वाहतूक होतीये. वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता मिळाल्यामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. संत्रा प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यासाठी महायुतीनं पुढाकार घेतलाय. दूध उत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रकल्प राबवला जातोय. त्याचबरोबर हवामान बदलांचा शेतीवर होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी पोकरा ही योजना राबवण्यात येते, ज्याचा हजारो शेतकऱ्यांना फायदा होतोय. उल्कापातानं तयार झालेल्या प्रसिद्ध अशा लोणार सरोवराच्या विकासासाठी महायुतीनं 350 कोटींचा निधी मंजूर केलाय. श्री क्षेत्र शेगाव विकास आराखड्यात 429 कोटी 56 लाखांचा निधी महायुतीनं मंजूर केलाय. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलंय. बुलढाणा शहर आणि जिल्ह्याचा चेहरा बदलतोय. या बदलाचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचा सन्मान मला मिळाला तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारमुळे.